राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नव्या वर्षात होणार आहेत। त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नवीन वर्षात मिनी विधानसभा निवडणुकांची धामधूम होणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता हालचाली सुरू आहेत। राज्य सरकारकडून या हालचालींना वेग आल्याचं कळतंय। त्यामुळे नवीन वर्षात मिनी विधानसभा निवडणुकांची धामधूम असणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले आहेत। सुशांत, राज्य सरकारकडून खरं तर आपण मागच्या अनेक वर्षांपासून पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत, मात्र या संदर्भात आता हालचालींना वेग आल्याचं कळतंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण आपण पाहिलं असेल तर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याची उत्सुकता सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने लागलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्यात जवळपास 4 वर्षांपासून काही महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या बाकी आहेत, तर काही महानगरपालिका निवडणुका 2 वर्षापासून बाकी आहे। या ठिकाणी प्रशासक जे आहेत ते बसलेले आहेत। यामध्ये आपण बघितलं असेल तर राज्यात एकूण 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समितींच्या निवडणुका ज्या आहेत त्या अद्याप झालेल्या नाहीत, रखडलेल्या आहेत। अर्थात 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात खरं तर सुनावणी आहे आणि या सुनावणीनंतर खरं तर या निवडणुकांच्या हालचालीला वेग येणार आहे। राज्य सरकारने तयारी देखील सुरू केलेली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकतंच एका भाषणामध्ये सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कदाचित एप्रिल किंवा मे मध्ये होऊ शकतात। त्याचमुळे कुठेतरी आता राज्य सरकार देखील तयारी करत आहे। कोर्टाचा निकाल आल्यानंतर उशीर होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने ही तयारी असणार आहे, कारण कोर्टाचा निकाल आल्यानंतर इतर प्रक्रिया करण्यासाठी जवळपास 2 महिन्याचा कालावधी लागतो। समजा जर 22 जानेवारी कोर्टाचा निकाल आला किंवा जानेवारी महिन्यात कोर्टाचा निकाल आला तर फेब्रुवारी मार्च हे 2 महिने निवडणूक आयोगाला वेळ द्यावी लागते, कारण इतर मतदार याद्या असतील, वॉर्ड रचना असतील, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी 2 महिने जातात आणि त्याचमुळे कुठेतरी 2 महिने ते सोडले तर एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी आपल्याला एका वरिष्ठ नेत्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला माहिती दिली। आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून बाकी आहेत, त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे मुंबई महानगरपालिका। खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष असतं। गेली अनेक वर्षे या महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे आणि आत्ता भाजपसाठी आणि विशेषतः महायुतीसाठी कारण हे पोषक वातावरण आहे। त्याचमुळे कुठेतरी या निवडणुका ज्या आहेत ते आता लवकरात लवकर घ्याव्या अशी मानसिकता राज्य सरकारची आणि महायुतीची आहे। त्यामुळे कोर्टात निकाल आता काय येतोय, कोर्टाच्या निकालानंतर जर निकाल आला कोर्टाचा त्यानंतर लगेच 2 महिन्यात निवडणुका घेण्याची कुठेतरी राज्य सरकारची तयारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता सगळे राजकीय पक्ष देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। इथे जर कारण पाहिलं असेल तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत। खरं तर ज्याप्रमाणे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की इच्छुक उमेदवारांची मात्र धाकधूक वाढली आहे। या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।